वारसा ते हिरोशिमा 20 वाळिंबे जुन्या जगाचा शेवटचा दिवस 2 पॅरिस. चर्चा चर्चा आणि चर्चा या तुमच्या चर्चेचा आम्हाला काय उपयोग? पोलंड फ्रान्सकडून कृतीची अपेक्षा करीत आहे आणि तीही क्षणाचा वेळ न दवडता. पोलंडचे फ्रान्समधील राजदूत लुकासिएव्हिच फ्रेंच परराष्ट्रमंत्री बॉनेत यांच्याशी चिडून बोलत होते. ते म्हणाले, काल पहाटेपासून नाझी सेना पोलंडवर धडाका देत आहे. अजूनही जर्मनीला निर्वाणीचा खलिता धाडावासा वाटला नाही. मैत्रीच्या कराराला जगायची तुमची तयारी आहे की नाही हे एकदा मला स्पष्ट समजलेलं बरं. बॉनेत यांनी नुसते खांदे उडवले. लुकासिएव्हिच यांना शांत करायचं सामर्थ्य आपल्या शब्दात नाही हे त्यांना माहिती होतं. शनिवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी परिस्थिती अशी होती की फ्रान्स आणि पोलंड यांनी आधीच ताणले गेलेले संबंध तुटतात की काय अशी शक्यता वाटावी. फ्रान्सला आता युद्धामध्ये पडायचं आहे की नाही याचाच पोलंडला आता संशय येऊ लागला होता आणि म्हणून फ्रेंच नेत्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी लुकासिएव्हिच परराष्ट्र मंत्र्यांच्या कचेरीमध्ये गेलेले होते. परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीची वेळ आगाऊ निश्चित केल्याशिवाय त्यांच्या कचेरीत दुसऱ्या राष्ट्राच्या राजदूताने जाऊ नये हा आंतरराष्ट्रीय संकेत असतो. तो न पाळता ते त्या कचेरीत गेले. लुकासिएव्हिच यांची मनस्थिती बॉनेत जाणत होते. ते म्हणाले, अजूनही आमची ब्रिटिश नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे. बॉनेत या उत्तरावर चिडूनच लुकासिएव्हिच म्हणाले, चर्चा चर्चा आणि चर्चा केव्हा पुरी होणार आहे तुमची ही चर्चा? वस्तुस्थिती अशी होती की फ्रेंच सेनानींना सोमवारपर्यंतचा अवधी हवा होता. जर्मन सीमेलगत आपल्या काही तुकड्या नेऊन ठेवणं आणि या सीमा भागातील बायका मुलांची वस्ती हलवणं ही दोन्ही कामं युद्ध जाहीर करण्यापूर्वी त्यांना पार पाडायची होती. परंतु ही गोष्ट फ्रेंच मंत्री बॉनेत पोलिश राजदूताला सांगू शकत नव्हते. लुकासिएव्हिच तावातावानी बोलत होते आणि समोरच्या खुर्चीत बसलेले बॉनेत यांचं शांतपणानं धूम्रपान चालू होतं. सिगरेटच्या धुराचा चमत्कारिक वास खोलीभर पसरलेला होता. बॉनेत यांची ही थंड प्रवृत्ती पाहून लुकासिएव्हिच अधिकच चिडले. त्यांना बसून बोलणंही अशक्य झालं. खुर्चीचा आधार घेत उभे राहून ते म्हणाले, करार म्हणजे करार आणि तो कोणत्याही परिस्थितीत पाळलाच पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत? जर्मनी विरुद्ध युद्ध पोकारायच्या तुमच्या दिरंगाईचं तुम्हाला समर्थन करताच येणार नाही का? फ्रेंच सरकार नामर्द आहे असं मी समजायचं? तुम्ही वाया घालवीत असलेल्या एक तासापायी जर्मनांच्या अमानुष बॉम्ब वर्षावाखाली आमची हजारो निष्पाप बायका मुलं मृत्यूच्या खाईत लोटली जात आहेत ही साधी गोष्ट तुमच्या ध्यानात येत नाही का? लुकासिएव्हिच यांच्या प्रश्नानं बॉनेत चरकले. ते एकदम त्राग्यानं म्हणाले, मग तुमची अशी इच्छा आहे की पॅरिसच्या नागरिकांचीही कत्तल व्हावी? हताश मनस्थितीत लुकासिएव्हिच आपल्या कचेरीकडे परतले. जर्मनीनं पोलंडवरील आक्रमण मागं घ्यावं या दृष्टीनं आपले प्रयत्न चालू असल्याचं इटलीनं कळवल्यामुळेच ब्रिटन आणि फ्रान्स ही राष्ट्र युद्धाबाबत दिरंगाई करीत आहेत असं लुकासिएव्हिच यांनी आपल्या सरकारला कळवून टाकलं. वारसाला धाडलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं, ही लढाई बहुधा आपल्याला एकाकीच लढावी लागणार असं दिसतंय. ब्रिटिश जनतेप्रमाणेच फ्रेंच जनतेलाही आपल्या सरकारचं दिरंगाईचं धोरण मंजूर नव्हतं. जर्मनीने आपली सेना पोलंडमधून मागे घेतल्याशिवाय तिच्याशी वाटाघाटी करावयास या दोन्ही राष्ट्रातील जनतेचा तीव्र विरोध होता. फ्रेंच जनतेचं ते मनोगत पंतप्रधान एडवर्ड दॅलादिये जाणून होते. ते सर्वसामान्य जनतेमधूनच या पदापर्यंत चढत आलेले होते. भटारकाला चालवणाऱ्या एका सामान्य नागरिकाचा हा मुलगा तरुणपणी खाकी गणवेश चढवून आणि अंगावर खांद्यांवर बंदुका घेऊन त्यानं सैनिक पेशातील कष्टही अनुभवलेले होते. त्यामुळे इतर कोणत्याही नेत्यापेक्षा दॅलादिया यांच्याबद्दल फ्रेंच जनतेच्या मनात अतीव आदर होता. 25 वर्षाच्या आत आणखी एक महायुद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपलेलं असताना फ्रेंच जनतेच्या मनात कोणता विचार संघर्ष चालू आहे याचा दॅलादिये यांनाच विचार सारा दिवस करावा लागत होता. युद्ध म्हणजे काय चीज असते याचा युरोपातील इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा फ्रान्सला जास्त अनुभव होता. पहिल्या महायुद्धाचे वण अजूनही फ्रान्सच्या शरीरावरून बुजले गेलेले नव्हते. इतकेच काय, पण काही वृद्धांना 1870 मधील प्रशियाचं आक्रमणही आठवत होतं. एका बाजूला हा अनुभव असा होता आणि दुसऱ्या बाजूला काय वाटेल ते होवो हिटलरच्या राक्षसी महत्वाकांक्षेला आवर घालायची गरज अपरिहार्य होती. कारण एकदा का या हिटलरचं सामर्थ्य वाढलं की आपण स्वस्थ बसलो तरी देखील तो कुरापत काढण्यास मागे पुढे पाहणार नाही याची दॅलादिये यांना खात्री होती. त्याचवेळी दॅलादिये यांनी परराष्ट्र खातंही आपण स्वतःकडे घेणार आहोत हे त्यांनी लुकासिएव्हिच यांना सूचित केलं. युद्धविषयक हालचालींना गती द्यायची असेल तर परराष्ट्र खात्यासारखं महत्त्वाचं खातं स्वतःकडे घेणं त्यांना आवश्यक वाटलं. मुसोलिनी यांनी शांतता प्रस्थापनेसाठी पुढाकार घेऊन जे काही प्रयत्न चालवले होते ते यशस्वी झाले असते तर त्याबद्दल दॅलादिये यांनाही आनंद वाटला असता. परंतु या आशावादाबरोबरच युद्ध अपरिहार्य आहे हेही त्यांची मनोदेवता शुक्रवार पहाटेपासूनच त्यांना सांगू लागली होती. पंतप्रधान
दॅलादिये यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. परंतु युद्ध जाहीर करायची घाई करू नका असं 67 वर्षाचे वृद्ध सरसेनानी जनरल मॉरिस गॅमेलिन सारखे सांगत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की हिटलर सध्या पोलंडच्या लढाईत गुंतला असल्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात तरी तो पश्चिम आघाडी उघडणार नाही हे निश्चित. म्हणून फ्रान्सनं हिटलर विरुद्ध घाईघाईनं युद्धाची घोषणा करण्याऐवजी ब्रिटनशी नीट विचारविनिमय करून आणि त्याबरोबरच अंतर्गत संरक्षणाची सर्व सोय लावून मगच दोन्ही राष्ट्रांनी एकदम युद्धाचा पुकारा करणं इष्ट ठरेल. परंतु अशी दिरंगाई करणं दॅलादिये यांच्या स्वभावात बसत नव्हतं. त्याबरोबरच सेनानींना दुखूनही चालण्यासारखं नव्हतं. म्हणून त्यांनी सल्लामसलतीसाठी चेंबरलेन यांना फोन केला. चेंबरलेन यांनी तर स्पष्टच सांगितलं की सेनानींच्या सूचनेप्रमाणे मंगळवारपर्यंत हिटलरला अवधी देण्याचा फ्रान्सचा निर्णयच असेल तर ब्रिटनला तोपर्यंत थांबता येणार नाही. म्हणून फ्रान्सनं रविवारी सकाळी 8 वाजता जर्मनीला निर्वाणीचा खलिता धाडावा. त्यात अंतिमोत्तरासाठी 4 तासाची मुदत घालावी. तोपर्यंत हिटलरनं पोलंडमधून आपली सेना मागे घ्यायचं आश्वासन दिलं तर ठीक, परंतु तसं घडलं नाही तर बरोबर दुपारी 12 वाजता फ्रान्सनं जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा करावी. चेंबरलेन म्हणत होते की इतकी तातडी करावयास खुद्द दॅलादिये यांचीही तयारी नव्हती. बॉनेत यांचंही मत तसंच होतं. शनिवारची रात्र त्या दोघांनी विचारविनिमयातच व्यतीत केली. रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास फ्रान्सचे ब्रिटनमधील राजदूत चार्ल्स कॉर्बिन यांचा बॉनेत यांना फोन आला. सकाळी 8 वाजता जर्मनीला निर्वाणीचा खलिता धाडण्याचा ब्रिटनचा विचार पक्का झाल्याचं त्यांनी कळवलं. ब्रिटन आणि फ्रान्स यांनी एकाच वेळी निर्वाणीचा खलिता धाडणं उचित ठरेल असं आपलंही मत असल्याचं कॉर्बिन यांनी फोनवरून सांगून टाकलं. ब्रिटन आणखी काही काळ थांबणार नाही का, बॉनेत यांनी विचारलं. अशक्य, एकाच शब्दात कॉर्बिन यांनी उत्तर दिलं. कॉर्बिन यांच्याबरोबरचं बोलणं आटोपताच बॉनेत यांनी पुन्हा लष्करी नेत्यांना चर्चेसाठी पाचारण केलं. लष्करी नेत्यांनी आपली भूमिका पुन्हा विशद केली. हे बोलणं कॉर्बिन यांच्या कानावर घालण्यासाठी बॉनेत यांनी लंडनला फोन केला. बॉनेत म्हणाले, ब्रिटन आपली काही लष्करी विमानं आपल्या दिमतीला देण्यास तयार असेल तरच ब्रिटन समवेत आपणही युद्धाची घोषणा करू शकू अशी परिस्थिती आहे. तुम्ही तिथल्या परराष्ट्र खात्याच्या कानावर ही गोष्ट घालावी. ब्रिटननी त्यांच्याकडे पुरेशी विमानं नाहीत असं कळवताच मग फ्रान्सला ब्रिटन समवेत युद्ध पुकारता येणार नाही हे हेलिफॅक्स यांना कळवून टाका, अकारण चर्चा टाळण्यासाठी बॉनेत यांनी सांगितलं. बॉनेत यांच्या या उत्तरामुळे कॉर्बिन अक्षरशः गांगरून गेले. कारण या वेळेपर्यंत ब्रिटिश संसद सदस्यांनी आणि पत्रकारांनी कॉर्बिन यांच्या कचेरीभोवती अक्षरशः वेढा घातला होता. फ्रान्स ब्रिटन समवेत युद्ध पुकारण्यास तयार आहे अशी आम्हाला बातमी द्या अशी कॉर्बिन यांच्या कचेरीसमोर जमलेला जमाव मागणी करत होता. फ्रान्सच्या दिरंगाईबद्दल ब्रिटनमध्ये लोकमत फार प्रक्षुब्ध झालेलं होतं. एवढ्यात कॉर्बिन यांना चर्चिल यांचा फोन आला. आजच्या दिवसातला हा कितवा फोन आहे हे चर्चिल आणि कॉर्बिन यांच्यापैकी कोणालाच सांगता येणार नव्हतं. चर्चिल यांचा राग त्यांच्या आवाजावरून स्पष्ट होत होता. चर्चिल यांनी विचारलं, कॉर्बिन, फ्रान्सनं काय करायचं ठरवलंय? फ्रान्स आणि ब्रिटन यांनी एकदम युद्धाची घोषणा करणं हे दोन्ही राष्ट्रांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे असं दॅलादिये यांना वाटत नाही का? पण माझं आमच्या सरकारला मात्र असं सांगणं आहे की फ्रान्स जर दिरंगाई करीत असेल तर ब्रिटननं यापुढे फ्रान्सची वाट पाहण्यात बसण्यात वेळ घालवू नये. कॉर्बिन यांनी काहीच उत्तर दिलं नाही. पहाटे 5 वाजता रोमहून बॉनेत यांना फोन आला. मुसोलिनीचे मध्यस्थीचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचं तिथल्या फ्रेंच राजदूतांना कळवलं. 6 वाजले. बॉनेत यांनी जांभई दिली. रात्रभर त्यांनी खूप धूम्रपान केलं होतं. सारखी चर्चा करून त्यांचं डोकं भणाणून गेलं होतं. खरोखरच ते दमलेले होते. पण क्षणभरही विश्रांती घेण्याइतका अवसर नव्हता. सकाळी 9 वाजता पॅरिसचे रस्ते दुथडीवरून वाहत होते. आपल्याला कुठे जायचं आहे, काय करायचं आहे हे जणू त्या गर्दीतील प्रत्येकाला माहीत होतं. पॅरिसमध्ये रविवार उजाडतो तो खास पॅरिझियन गंध घेऊन. नखरेल पॅरिस त्या दिवशी तो मधभरा गंध मिरवितच दिवसभर भिरभिरत असतो आणि मग पाय थकले की फुटपाथला लागून उभ्या असलेल्या बिस्ट्रोच्या आसऱ्याला विसावतो. पण आज साऱ्यांचे पाय नकळत शिस्तीनं पडत होते. चेहऱ्यावर गांभीर्य होतं. ले फिगेरा या पत्राने लिहिलं आहे, आजचा दिवस वेगळाच आहे. आता आम्हाला आमच्या मायभूमीविषयी पराकाष्ठेचा अभिमान वाटत आहे. ही फ्रेंच भूमी कोणत्या तत्वासाठी प्रसिद्ध आहे याचा आज नवा साक्षात्कार होत आहे. फ्रान्सचं नैतिक सामर्थ्य आज एक दिलानं उभं ठाकत आहे. आजच्या इतकी एकतेची जाणीव यापूर्वी क्वचितच झाली असेल. सकाळी 10:20 परराष्ट्रमंत्री बॉनेत यांनी बर्लिनमधील आपले राजदूत रॉबर्ट कोलॉंद्र यांना तातडीचा संदेश पाठवला. फ्रेंच मंत्रिमंडळाची आत्ताच बैठक भरून तीमध्ये असं ठरलेलं आहे, आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता आपण जर्मन परराष्ट्र खात्याच्या कचेरीत जावं आणि शुक्रवारी रात्री 10 वाजता सादर केलेल्या पत्राचं उत्तर मागावं. उत्तर जर नकारार्थी असेल तर जर्मन परराष्ट्र मंत्र्यांना असं कळवा की उद्या सोमवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी
पहाटे 5 वाजल्यापासून फ्रान्स पोलंडबरोबर केलेल्या करारानुसार त्याच्या मदतीला धावून जाईल. फ्रान्सनं सोमवारी पहाटेपर्यंत जर्मनीला मुदत दिली आहे. ही बातमी लंडनला पोहोचताच ब्रिटिश नेते कमालीचे नाराज झाले. परराष्ट्रमंत्री हॅलिफॅक्स यांनी कॉर्बिन यांना फोन करून फ्रान्सच्या दिरंगाईबद्दल टीका केली. ब्रिटनचा हा विरोध पाहून कॉर्बिन यांनी पुन्हा बॉनेट यांना फोन केला. ते म्हणाले, आपण उद्या पहाटे युद्ध पुकारणार आहोत. या बातमीमुळे ब्रिटिश सरकार इतकं चिडलं आहे की फ्रान्सवर भलते सलते आरोप करण्यात येत आहेत. फ्रान्सच्या या वर्तनामुळे मित्र राष्ट्रांच्या निर्धाराला तडा जात आहे. हा आरोप तर गंभीर स्वरूपाचा आहे असं मला वाटतं. बॉनेट यांनी पुन्हा एकदा आपले खांदे उडवले. ते कॉर्बिन यांना म्हणाले, युद्धाची वेळ ठरवण्याचा अधिकार सेनानींचा आहे, आपला नव्हे. आम्ही खूप प्रयत्न केला तेव्हा कसेबसे उद्या पहाटे युद्ध सुरू करण्यास तयार झाले आहेत. ही वेळ आणखी पलीकडे आणण्यास त्यांचा सक्त विरोध आहे. खरं म्हणजे आम्ही मंगळवारी युद्धाची घोषणा करणार होतो, परंतु ब्रिटनच्या आग्रहामुळे आम्ही ही वेळ 24 तासांनी अलीकडे आणलेली आहे. आणखी काही घाई केली तर आपली सेना सज्ज होण्यापूर्वी जर्मन विमाने पॅरिसवर बॉम्ब वर्षाव करू लागतील. दॅलादिये आता वरिष्ठ सेना अधिकाऱ्यांशी त्याबद्दल चर्चा करत आहेत. बघूया काय होतंय ते. दॅलादिये यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. 11:25 त्यांनी बॉनेट यांना फोन केला. ते आनंदाने किती बेहोश झाले होते हे त्यांच्या आवाजावरूनच कळत होतं. दॅलादिये सांगत होते, जॉर्ज, माझा प्रयत्न सफल झाला. अंतिमोत्तरातील मुदत आणखी 12 तासांनी अलीकडे आणणं किती आवश्यक आहे हे मी आपल्या युद्ध खात्याला समजावून सांगितलं. अखेर सेनानींनीही माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना ते पटलं. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून आपण युद्ध पुकारणार आहोत. वा, फारच छान. रिसिव्हर खाली ठेवत बॉनेट उद्गारले. आता त्यांना क्षणाचीही उसंत घेऊन चालणार नव्हतं. 11:30 वाजून गेलेले होते आणि फॉन रिबेनट्रॉप यांच्या भेटीसाठी कोलांद्र कचेरीतून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी फोनवर त्यांना गाठणं आवश्यक होतं. 11:15 वाजता बॉनेट कोलांद्र यांना सांगत होते, आपल्या खलितात उद्या पहाटे 5ची मुदत आहे ना, त्या ठिकाणी आज संध्याकाळी 5 वाजता एवढा बदल करा. बाकी सर्व सूचना मगाशी दिलेल्याच आहेत. आपल्याशी बॉनेट बोलत आहेत याची अशा महत्त्वाच्या प्रसंगी खात्री करून घेणं कोलेंद्र यांच्यासारख्या अनुभवी राजदूताला आवश्यक वाटलं. ते म्हणाले, मी आपला आवाज ओळखू शकलेलो नाही. आपल्या कचेरीतल्या आणखी 1-2 परिचितांना टेलिफोनवर बोलवा. बॉनेट हसले. कोलेंद्र यांच्या प्रसंगावधानाचं त्याने कौतुक केलं. त्यानंतर कोलेंद्र यांनी खात्री करून घेण्यासाठी फोन आपल्या सहकाऱ्याच्या हातात दिला. कोलेंद्र यांच्याबरोबर बोलणं आटोपताच फोन लंडनला जोडण्यात आला. बॉनेट यांनी कॉर्बिन यांच्याशी बोलायचं होतं. ते बिचारे सकाळपासून वैतागलेले होते. फ्रान्सनं काय करायचं ठरवलेलं आहे असा रागीट प्रश्न विचारणारे फोन सारखे येत होते. कॉर्बिन प्रत्येकाला शांतपणे उत्तर द्यायचा प्रयत्न करत होते, परंतु त्यांचं उत्तर ऐकलं की प्रश्न विचारणं आणखीनच चिडत असे. चर्चिल यांचे फोन तर किती वेळा आलेले होते. चर्चिल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कॉर्बिन म्हणाले, काही तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला थोडं थांबावं लागत आहे. थोड्याच वेळात पॅरिसच्या रस्त्यावर वृत्तपत्रांचे जादा अंक भराभरा येऊ लागलेले होते. ले तेम पत्रानं म्हटलं होतं, हिटलर काय बोलतो याला महत्त्व नाही, तो काय करतो याला खरं महत्त्व आहे. त्याच्या अमानुष कृत्याबद्दल त्याला केव्हा ना केव्हा जाब द्यावाच लागेल. इतिहास त्याला क्षमा करणार नाही. त्यानं कितीही वचनं मोडली, करारांवर कितीही खोट्या सह्या केल्या, शब्द किती वेळा फिरवले, आता त्याच्यावर कोण विश्वास ठेवील. या युद्धात जर्मन जनतेला जी शिक्षा सहन करावी लागेल त्याबद्दल तिने हिटलरलाच जबाबदार धरलं पाहिजे. या घटनेच्या निमित्तानं फ्रेंच वृत्तपत्रांना 156 वर्षापूर्वी व्हर्साय येथे झालेल्या तहाची आठवण झाली. ब्रिटनकडून अमेरिकेला स्वातंत्र्य देणाऱ्या करारावर 3 सप्टेंबर 1783 रोजी व्हर्साय येथे स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. सायंकाळी 5 वाजता फ्रान्सनं जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारलं. साऱ्या देशभर उत्साहाचं आणि निर्धाराचं वातावरण निर्माण झालं होतं. केवळ फ्रेंच तरुणच नव्हे तर परदेशी नागरिकही लष्कर भरती केंद्राभोवती गर्दी करू लागलेले होते. एरिच फॉन स्ट्रॉटेन हा जर्मन अभिनेता हॉलिवूडहून विश्रांतीसाठी आलेला होता. त्यानं फ्रेंच युद्ध खात्याला तार केली. फ्रान्सनं माझं नेहमीच कौतुक केलेलं आहे आणि म्हणून फ्रान्सच्या वतीनं लढण्याची मला संधी मिळावी. पॅरिसमधील रस्त्यांवर तरुण तरुणी युद्धगीत गात संचलन करू लागली. सारा फ्रान्स चैतन्यानं न्हावून निघाला होता. फक्त एकच व्यक्ती अशी होती की तिला फ्रान्स आपल्या आजच्या उपलब्ध लष्करी साधन सामुग्रीनिशी जर्मनीबरोबर यशस्वी झुंज देऊ शकेल की नाही याची त्याला चिंता वाटत होती. त्या व्यक्तीचं नाव होतं कर्नल चार्ल्स द गॉल. 1914च्या महायुद्धात लेफ्टनंट म्हणून काम करू लागल्यापासून द गॉल याला नव्या युद्धतंत्राची जाणीव झालेली होती. आता केवळ पायदळावर अवलंबून राहून चालणार नव्हतं. शत्रूवर अचानक हल्ले करून त्याला कोंडीत पकडण्यासाठी द्रुतगतीने हलणारे रणगाडे आपल्या जवळ असल्याशिवाय जर्मनीच्या पॅन्झर तुकड्यांबरोबर आपण मुकाबला करू शकणार नाही असं द गॉल कित्येक वर्ष सांगत होते. परंतु मॅजिनो तटबंदी बांधल्यानंतर आपल्याला
पॅन्झर रणगाड्यांची भीती बाळगायचं कारण नाही असं मार्शल पेतॉप प्रभृती जुन्या सेनानींचं मत होतं. द गॉलचं कोणीच ऐकत नव्हतं. तो मात्र स्वतःशी म्हणत होता, काय खुळे आहेत हे सारे लोक. आता जर्मनीशी युद्ध सुरू झाल्यानंतर आपल्या वरिष्ठांना पुन्हा एकदा सावध करणं आवश्यक होतं असं गॉलना तीव्रतेनं वाटू लागलं. पॅरिसमधले वरिष्ठ अधिकारी पुढील हालचालींचा आराखडा तयार करण्यात गर्क असताना बँगेनबर्ग मधील आपल्या कचेरीत बसून कर्नल द गॉल लिहित होता, आज आपल्याजवळ 50 लाख खडे सैन्य आहे ही गोष्ट खरी, परंतु त्या मानानं तोफदल आणि विमानदळ फार अपुरं आहे. म्हणूनच पोलंडला आपण काही भरीव मदत करू शकू असा भ्रम बाळगण्याचं कारण नाही. जर्मनीच्या यंत्रसज्ज हल्ल्याला तोंड द्यायचं असेल तर आपल्याजवळही तितकीच अत्याधुनिक यंत्रसज्जता हवी. मॅन्जिनो तटबंदी फोडण्याची आज जरी जर्मनीजवळ शक्ती नसली तरी काही महिन्यांच्या आतच हिटलर ती उणीव भरून काढील याविषयी शंका बाळगायला नको. आज ना उद्या जर्मन रणगाड्यांचा हल्ला इतका प्रखर होईल की त्यापुढे आपली मॅन्जिनो तटबंदी तग धरू शकणार नाही. आपल्या पायदळाचा धुव्वा उडवण्याचं सामर्थ्य शत्रूच्या रणगाड्यांमध्ये आहे, म्हणून केवळ पायदळावर भर न देता जलद गतीनं कोठेही नेता येतील अशी लष्करी उपकरणं तयार करण्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. रात्रीचे 8:30 वाजले. स्ट्रासबर्ग नभोवाणीवरील संगीताचा कार्यक्रम आटोपला. आपल्या देशबांधवांना उद्देशून फ्रान्सचे प्रधानमंत्री दॅलादिये बोलू लागले. 1 सप्टेंबरच्या पहाटेपासून पोलंडवरील आक्रमणाला प्रारंभ झालेला आहे. जर्मनीनं पोलंडच्या सीमेचं उल्लंघन करून पोलिश शहरांवर अविरत बॉम्बवृष्टी सुरू केली आहे. पोलंडचे शूर सैनिक आक्रमणाला थोपवण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करत आहेत. आज पोलंडच्या भूमीवर जे रक्त सांडलं जात आहे त्याला सर्वस्वी हिटलरच जबाबदार आहे. युद्ध की शांतता असा हिटलर पुढे पर्याय होता. त्यांनी युद्धाचा मार्ग अवलंबलेला आहे. शांतता टिकावी म्हणून फ्रान्स आणि ब्रिटन यांनी काही कमी प्रयत्न केलेले नाहीत. आज सकाळीच आम्ही जर्मनीला शांततेबाबतचं शेवटचं आवाहन केलंय, परंतु आमचं हे आवाहन धुडकावून लावण्यात आलेलं आहे. साऱ्या युरोपभर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायची हिटलरची महत्वाकांक्षा असून त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणून त्यांनी पोलंडवर आक्रमण केलं आहे. फ्रान्सचा पाडाव करण्याचाही त्याचा मनसुबा आहे. माझ्या फ्रेंच बंधू भगिनींनो, आपल्यावर युद्ध लादलं गेलेलं आहे. आपल्या मातृभूमीचं स्वातंत्र्य संरक्षणासाठी शेवटचा फ्रेंच नागरिक जिवंत असेपर्यंत झुंजण्याचा आपला सर्वांचा निर्धार आहे. फ्रान्स चिरायू होवो. रात्री 11 वाजता पॅरिसच्या जर्मन वकिलातीतील सर्व नोकरवर्ग एका खास आगगाडीनं जर्मनीकडे रवाना झाला. त्यानंतर फ्रेंच युद्ध खात्यानं आपल्या नागरिकांच्या माहितीसाठी एकाच ओळीचं पत्रक प्रसिद्ध केलं. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील युद्धाला आता प्रारंभ झाला आहे.